टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी एक अनोखा बेत आखलेला आहे। आपण पाहतोय की चक्क रक्षाबंधनानिमित्त आपण पाहतोय की कमीत कमी 1 ते 1.25 लाख ज्या राख्या आहेत त्या मुख्यमंत्री राज्याचे देवेंद्र फडणवीस यांना त्या पाठवणार आहेत। आपल्यासोबत थेट मंदाताई म्हात्रे आहेत। ताई, खरं तर टीव्ही मध्ये आपलं स्वागत आहे। खरं तर अनोखा वेगळा आपण आज उपक्रम जो राबवत आहे रक्षाबंधनानिमित्त, त्याबाबत काय सांगाल? सालाबादप्रमाणे आम्ही गेल्या वर्षी पण आमचे राज्याचे माननीय मुख्यमंत्री, लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ, गेल्या वर्षी सुद्धा आम्ही 1 लाख महिलांनी राख्या त्यांना पाठवल्या होत्या। आज सुद्धा आम्ही जवळजवळ 2,500 ते 3,000 राखी आमच्या भरून झालेल्या आहेत। महिलांनी शुभ संदेश, आशीर्वाद देवाभाऊंसाठी पाठवलेत आणि आज आम्ही उद्या सगळ्या महिला आपल्या आपल्या भावांसाठी बिझी असतात, म्हणून आज आम्ही हा कार्यक्रम घेऊन रक्षाबंधनाचा आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील, आमचे माजी नगरसेवक राजू शिंदे, आमचे सगळे कार्यकर्ते मिळून आज आम्ही ते रक्षाबंधनाचा आमच्या भगिनीने कार्यक्रम ठेवला। हजारो महिला आज इथे रक्षाबंधनाच्या कार्यक्रमात सहभागी होतात, अजून येतात जसजसे येतील पाऊस आहे। तर आम्ही जवळजवळ 1 लाख राख्यांचा त्यांना तिथून शुभ आशीर्वाद इथून पाठवणार आहोत आणि हा कार्यक्रम पूर्ण राज्यभर होणार आहे। प्रत्येक बूथवर होणार आहे। प्रत्येक बूथमधून आम्ही 100 राख्या पाठवण्याचा संकल्प आम्ही केलेला आहे। ताई, खरं तर आपण पाहतोय की हे देवाभाऊंना आपण राख्या पाठवणार आहेत, यामध्ये काही संदेश देखील आपण लिहिणार आहेत, त्याबाबत काय सांगाल? यामध्ये काहीतरी संदेश देखील आपण त्यांना पाठवणार आहेत, त्याबाबत काय सांगाल? संदेश असा आहे, मी स्वतः त्यांना एक असा संदेश देणार आहे की आमच्या बहिणींचं रक्षण जे देवाभाऊ करतात महाराष्ट्रात, आज मुलींचं आणि वेगवेगळ्या योजना देऊन आमच्या लाडक्या बहिणींच्या संसारांना त्यांनी जो हातभार लावलेला आहे। आज अनेक महिला इथे स्वतः उठून बोलल्या की आम्हाला या ऑफिसमधून जवळजवळ बऱ्याच महिलांना देवाभाऊंनी जे बहीण म्हणून जे पैसे जे अनुदान दिलं होतं ते मिळाले, मुलींना मिळालं। आता बऱ्याचशा महिलांची डिलिव्हरी होऊन मुली झाल्या, त्यांना सुद्धा मोदीजींनी दिलेलं पॅकेज मिळालेलं आहे। त्याच्यामुळे या महिला खूप आनंदामध्ये आहेत आणि आम्ही एवढंच लिहिणार आहोत देवाभाऊंसाठी की तुम्हाला आयुष्यात अत्यंत असं तुम्हाला बळ मिळो, या बहिणींनी दिलेला आशीर्वाद, महाराष्ट्राची सेवक म्हणून सेवा करण्याची तुम्हाला शक्ती प्राप्त हो। आज आम्ही त्यांना आशीर्वाद, मी मोठे असल्यामुळे त्यांना आशीर्वाद देऊ शकतो आम्ही त्यांना। आणि या महाराष्ट्रामध्ये आज सगळ्या महिला भगिनींचा त्यांच्यावर विश्वास आहे, तो विश्वास असाच राहावा आणि आणखीन वाढावा, त्यासाठी आम्ही सगळ्या बहिणी त्यांना आशीर्वाद देतो। खरं तर लाडक्या बहिणी योजनेचा जो हप्ता असतो तो रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला बहिणींना मिळणार आहे, त्याकडे कसं बघता? आताच सांगितलं बहिणीने हप्ता मिळालाय, काहीकांना मिळालाय, काहीकांना येणार आहे, पण हा मिळत राहणार आहे। भले जरा उशीर होईल किंवा लवकर होईल, पण बहिणींना हप्ता मिळणार आहे। कोणी संभ्रम पसरवत असेल तर कालच त्यांनी सांगितलं की ज्या मुली आहेत लहानपणापासून त्यांना सुद्धा शिक्षणासाठी, गरीब मुलगी शिकू शकत नाही, उदाहरण माझं द्यायचं झालं तर माझ्याकडे शिक्षणाला आमच्या घरी पैसे नव्हते, म्हणून मला पूर्ण शिक्षण मिळालं नाही, तर कुठल्याही गरीब मुलीचं शिक्षण राहू नये त्यासाठी देवाभाऊंनी आणि माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाईजींनी जी योजना सुरू केली मुलींच्या शिक्षणासाठी, अतिशय सुंदर योजना आहे। आमच्या बहिणींपेक्षा सुद्धा आमच्या मुलींना शिक्षण मिळणं ही अतिशय मोलाची गोष्ट देवाभाऊंनी केली आहे। त्यासाठी महाराष्ट्रातल्या सगळ्या बहिणींतर्फे त्यांना खूप खूप लाख शुभेच्छा। धन्यवाद। खरं तर या होत्या आपल्यासोबत भाजप आमदार मंदा म्हात्रे यांचं असं म्हणणं आहे की आम्ही प्रत्येक बूथवरनं कमीत कमी 100 राख्या पाठवण्याचा आमचा जो ध्येय आहे, आम्ही गेल्या वर्षी देखील हा उपक्रम जो राबवला होता तो यावर्षी देखील राबवतोय, अशी जी प्रतिक्रिया आहे ती त्यांनी व्यक्त केलेली आहे। कॅमेरा पर्सन राजेंद्रसह मीरा विखरा, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।